नक्कीच आपण पाहतो या अमर पाटील साहेबांचे मित्र मिलिंद शिंदे साहेबांचे ते आगमन झाल्याने त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर वळूया मित्रांनो आपण एक सत्काराकडे. मिलिंद साहेब शिंदे साहेबांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. अमर म्हात्रे यांना विनंती असेल, अमर म्हात्रे यांचे जिवलग मित्र आहेत, आपण आपले शुभ असते नक्कीच शिंदे साहेबांना सन्मानित करायचं आहे. शिंदे साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मिलिंद शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले, त्याने त्यांचा यथोचित सन्मान अमरजी म्हात्रे यांचे शुभ असते हा सन्मान इथे केला जातोय, हे आपण पाहू शकता. आपले बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण दाखवल्याबद्दल आपलं मनस्वी धन्यवाद घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. या सन्मानानंतर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. इथे चेंडू निघून जाते सीमा पार, 4-2 साठी चौकार. आपण सामना पाहतोय मारबुदा 11 विपक्ष कृष्ण लेजंड या दोन संघामध्ये. यानंतर अयगाव देवी विपक्ष देवेश रॉयल, त्यानंतर एक्सिट विपक्ष अद्विक वॉरियर्स, त्यानंतर साई विपक्ष युग टायटन आणि त्यानंतर बिंदास ब्लास्टर विपक्ष रॉयल किंग. त्यानंतर सामना श्रेयस स्टार विपक्ष सीताराम स्पोर्ट्स आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल मायरा इंडियन विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामध्ये. धावसंख्या 8. इथे 55 इशारा नो बॉलचा येतोय. 1+4 अशा 5 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातात आणि 5 धावणे संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल. मारबुद्या 11 संघ आपण पाहतोय या नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कृष्णा लिजंड विपक्ष मारबुद्या 11 या दोन संघामधील तिसरा सामना. इथे मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार, 4-2 साठी चौकार. चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये देखील पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 धावा. हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. घोलगाव प्रीमियर लीग 20-25 दिमागदाराच्या घोलगाव ग्रामस्थ मंडळ आणि सोनाली ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. भरपूर एन्जॉय या स्पर्धेमध्ये केले जाते. आपण पाहू शकता घोलगावचा सण उत्सव तोहार आपण पाहतोय. घोलगाव गावची जत्रा म्हटलं तर वगळता ठरणार नाही. घोलगाव गावची IPL स्पर्धा आपल्याला सध्या पाहायला मिळते. घोलगाव प्रीमियर लीग GPL 20-25.
यानंतर आपण सामना पाहणार आहोत अहिगावदेवी विपक्ष देवेश रॉयल या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघांना आपण पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. त्यानंतर एक्सिट टायगर विपक्ष अद्विक वॉरियर, त्यानंतर सामना साई विपक्ष युग टायटन, त्यानंतर बिंदास ब्लास्टर विपक्ष रॉयल किंग, त्यानंतर 8वा सामना पाहायला मिळेल श्रेयस स्टार विपक्ष सीताराम स्पोर्ट्स, आणि त्यानंतर 9वा सामना मायरा इंडियन विपक्ष एक्सिस टायगर या दोन संघामध्ये. क्रिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, इथे गॅप मधून चेंडू निघून जातोय या सीमा पार. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला हो कुठं कुठं, आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला हो कुठं कुठं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं, 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 गोलगाव प्रीमियर लीग नाव. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय आणि त्याचं स्वागत चौकाराने इथे केलेलं आहे फलंदाज सूरज याने. निखिल यांनी हा नक्कीच हा चौकार अडकलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरी धावेसाठी प्रयत्न नाही. तिसरा सामना गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपण बघतोय मारबुद्या 11 विपक्ष कृष्णा लेजंड या दोन संघामध्ये. यानंतर अहिगावदेवी आणि देवेश रॉयल या दोन्ही संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील आपण करणार आहोत. इथे मात्र फलंदाज बाद. न्यू बॅटर संदीप तरे. सूरज बाद झाल्यानंतर संदीप आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न 45 वाईट आव्हान दादा वारचीरपणे धावसंख्येमध्ये सिंगल नाही बरं पडते. आपण सामना पाहतोय या मारबुद्या 11 विपक्ष कृष्णा लेजंड या दोन संघामध्ये. स्वीप केलेल्या चेंडूला मात्र प्रोटेक्शन स्क्वेअर ऑफ द विकेट, फक्त एकच धावकीने संदीप तरे आला. पुन्हा एकदा धावसंख्या सिंगल वाढून होते. आपल्याकडे 24 धावा 24. इथे चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये. इथे देखील फक्त एकच धावकीने संदीप दिलेल्या फलंदाजांना गॅप स्वतः येत नाहीत. आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. संदीप तरे याची गेली संपुष्टात. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं, 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 गोलगाव प्रीमियर लीग नाव गाज. नक्कीच जे फ्लडलाइट्स आपण पाहतो या जे फोकस आहेत त्यांचे जे खांब आहेत पोल आहेत त्यांना कृपया आपण हात लावायचा नाही. उसको हात नाही लगाने का. नवीन फलंदाज किरण.
नक्कीच 12 मॅन राखीव खेळाडू कंपल्सरी असणं कॉम्बॉक्समध्ये जरूर आहे आणि द बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देखील असणार आहेत. कुठली नक्कीच चूक झाली तर आमचे एक्सपर्ट स्कोरर त्याची जबाबदारी घेणार नाहीत. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांची समाप्ती तर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 25 धावा. तिसरं षटक शर्यत घेऊन आलेलं आहे. शर्यताचा आणखीन एक चांगला चेंडू बॅक टू बॅक हे 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना गोलंदाज शर्यत. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये लॉंगर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 26 लॉस फॉर द 4 विकेट. इथे गॅप मधून चेंडू निघून जातो सीमा बार एक्स्ट्रा गुरिजन मधून हा झडनाटेदार चौकार. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. अतिशय सुरेख फटका किरणच्या बॅट मधून 4 रन आहे. इथे मात्र आपण पाहतो आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातो स्क्वेअर ऑफ द विकेट. किरणच्या बॅट मधून आणखीन 4 रन. नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघा. रवींद्र हरट साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत आपण पाहतो या अनिल पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. दोघांचंही या गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक घेऊन आलेले गोलंदाज राजन. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 35-35. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 36-36. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण टॉस साठी या. आई गावदेवी संघाचं संघनायक तसेच देवेश रॉयल संघाचं संघनायक. पुढील सामना या 2 संघामध्ये असणार आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. 1+1 2 धाव स्कोर मध्ये ऍड केल्या जात आहेत. पुढील सामना आई गावदेवी या विपक्ष देवेश रॉयल या 2 संघामध्ये असणार आहे. तर आई गावदेवी संघाचा संघनायक देवेश रॉयल संघनायक आपण टॉस साठी या. हा चौकार गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. नक्कीच थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था नक्कीच सुरू होणार आहे. स्मित म्हात्रे यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विलास म्हात्रे यांच्याकडून हे जेवण स्पॉन्सर केले गेलेलं आहे. थोड्याच वेळात जेवणाची सुरुवात होणार आहे. कोणीही जेवण केल्याशिवाय जायचं नाही. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. टॉस साठी या टॉस केलं जाईल आई गावदेव आणि देवेश रॉयल या 2 संघामध्ये. फलंदाज बाद. आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला कुठं कुठं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि यास घातक ठरत आहे. फलंदाज बाद. रनआउट रुपाने. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर. या षटकामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक आहे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. इथे मात्र ऑन साईडला केल्याचा प्रयत्न एक चोटी धाव घेण्याचा तिथे प्रयत्न होता आणि तर अशा प्रकारे आपण पाहतो 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर मारबुद्या 11 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते
पंच शेवटच्या चेंडूवर धाव आहे ना, एक धाव शेवटच्या चेंडूवर. पंच दिनेश भांबरे सर. शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद आहे. शेवटच्या चेंडूवर एक धाव आहे. येस आपण पाहतोय एक धाव आहे म्हणजे मारभूत 11 संघाची धाव संख्या स्कोरवर पाहायला मिळते. ती निर्धारित 4 षटकामध्ये 44 आणि 45 धावांचं लक्ष्य कृष्णा लेजंड संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. तर बोलूया आपण टॉसकडे. आई गावदेव आणि देवेश रॉयल या दोन संघातील पुढील सामना पाहायला मिळेल. रवींद्र गुलवी साहेब, संतोष गोरे साहेब आणि चंद्रकांत गुलवी साहेबांना विनंती असेल, अनिल पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. रवी हारट साहेबांना देखील विनंती असेल का आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये जे बॅनर आपण बघतोय ते त्यांच्याच माध्यमातून बनवले गेलेले आहेत. तर टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. देवेश रॉयल आणि आई गावदेवी हेड कॉल आहे. टॉस जिंकलेलं हेमंत पाटील आई गावदेवी संघाच्या संघनायकाने आणि टॉचविन संघनायकाला नक्कीच थम्सअप रवींद्र मडवी, आकाश पाटील आणि नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून ही नक्कीच कोल्ड्रिंक्स स्पॉन्सर केलेलं आहे. टॉचविन संघनायक हेमंत यासाठी नक्कीच कोल्ड्रिंक्स दिली जाते. तर आमच्या मान्यवरांना विनंती असेल की पण व्यापीठाची सोहळा व्हायची आहे. हेमंत पाटील टॉस आपण जिंकलेलं आहे. सर्वात हे दुसरं पर्व आपण पाहतो गोलगाव प्रीमियर लीग. पहिलं वर्ष देखील चांगलं, मात्र दुसऱ्या वर्षी आयोजन आणखीन चांगलं पाहायला मिळतं. या आयोजनाशी नक्कीच आपलीच मेहनत आहे. मात्र ही मेहनत जे घेतलेली आहे आणि आयोजन केलेलं आहे याविषयी काय म्हणशील? या मेहनतीच्या मागे अमर म्हात्रे, विकी म्हात्रे, दीपेश म्हात्रे, अभिषेक थले, प्रतीक थले, निखिल थले, हर्षद पाटील आणि इतर सहकारी आहेत. कोणाचं नाव राहिला तुषार पाटील. हे माझ्या साथीला आज 1.5 महिन्यापासून ही मेहनत चालू आहे. आज बोलायचं झालं या पोरांची मेहनत या GPLच्या पाठीमागे आहे. मी तर काय मोहरा आहे पण पोरांचाच पूर्ण सहकार्य आहे त्याच्यामध्ये. क्या बात आहे. एक चांगली प्रतिक्रिया नक्कीच हेमंत यांनी व्यक्त केली. हेमंत टॉस आपण जिंकलं आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिलाच सामना आहे. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? अंडर 40च्या आतमध्ये. आणि अंडर 40 रोखण्यासाठी कोणते असे गोलंदाज असतील जेणेकरून काय अपेक्षा असेल? छोटू, शिवाजी मडवी, केतन थले आणि मी स्वतः. ॲज अ कॅप्टन एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स तुझं गेल्या वर्षी देखील पाहायला मिळालं होतं. यावर्षी देखील नक्कीच तुझ्या संघाकडून तुझ्याकडून भरपूर अपेक्षा असतील. ॲज अ कॅप्टन तुझा रोल नक्कीच काय असेल? ज्या वेळेस टीमला माझी गरज असेल त्यावेळेस 100% मी पुढे येण्याचा प्रयत्न करेन. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस आपण गमवल्या सभेत हे जे आयोजन केलेलं आहे आयोजनाविषयी काय म्हणाल? खूप छान आयोजन आहे. नक्कीच आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. आम्ही तर टॉस केलं गेलेलं आहे. सुरेश झालेला आहे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. आव्हान 45 धावांचं आहे. इथे या चांगला चेंडू आणि या फलंदाज बाद.
न्यू बॅटर शरद आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नॉस्ट्राईकला दिनेश शरद आणि दिनेश जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज मडवी पाहायला मिळत आहे. बॅफोला जाऊन हा फटका केलेला आहे. लॉंग ऑफ रिझल्टमध्ये मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मानस होतो, मात्र धाडस केलं गेलेलं नाही. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 12 धावा. आव्हान ठेवले गेले 43 धावांचं. 45 धावांचा माफ करा, आव्हान ठेवलं गेलेलं आहे. कृष्णा लेजंड संघ आपण पाहतोय या बारबोदा 11 या संघासमोर या आव्हानाचा पाठला करताना. इथे बॅकफोर्डला जाऊन हा फटका केला, मात्र कव्हर रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक आहे या 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. कृष्णा लेजंड संघाची धावसंख्या 2 ने वाढते. बॅकला जाऊन हा फटका केला पुन्हा एकदा, यावेळी देखील क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. पंधरा धावसंख्येवर फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज दिपेश, एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आव्हान ठेवले गेले ते 45 धावांचं आणि आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावर धावा झलकल्या गेलेल्या त्या 16 धावा. 2 षटके समाप्ती धावसंख्या 16 धावफलकावर पाहायला मिळत आहे. पुढील सामना आपण पाहणार होता आई-गावदी विपक्ष देवेश रॉयल या 2 संघामध्ये, ज्यामध्ये टॉस आई-गावदी संघाचा बंटी हेमंत पाटीलांनी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि देवेश रॉयल संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. पुढील सामना आजच्या दिवसामधील 4था सामना पाहायला मिळेल. सध्या 3रा सामना आपण पाहतोय मारबोदा 11 विपक्ष कृष्णा लेजंड या 2 संघामध्ये. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 16. 3रं षटक घेऊन येतो गोलंदाज किरण मडवी. किरणचा सामना करेल फलंदाज दिपेश. इथे पंचांचा 9 बॉलचा इशारा. 1 धाव स्कोर जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या 17. स्वीप केलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय या स्क्वेअर ऑफ द विकेट सज्ज होता. एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 18 धावा. पुन्हा एकदा एक सिंगल रन्स. धावसंख्या 19. आव्हान ठेवले गेले ते 45 धावांचा. कृष्णा लेजंड संघ 45 या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. इथे क्लीन बॉल. इथे ऑन साइडला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावेने पोहोचते ती 20 वर. 25 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. मात्र 8 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार. पंचांचा वाढचा इशारा. 5 धावा. पाच धावने संघाची धावसंख्या 25. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचित.
धावसंख्या 27-27. एक्स्ट्रा मध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धावेसाठी या प्रयत्न नसणार आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 28. संदीप तरे शेवटचे षटक घालण्यासाठी आलेले आहे. स्वीप केलेल्या चेंडूला गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार, झन्नटेदार चौकार. धावसंख्या 32-32. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरी धावण्याचा प्रयत्न, 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या 34-45 या लक्ष्याचा पाठलाग कृष्ण लेजंड संघ करतोय. हा चौकार मात्र, या चौकाराने काही साथ देणार नाही तर हा सामना जिंकलेला आहे.